नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता आली आपल्या शिलगावची खरुली आईच्या मंदिरावर चाललो आहे, कारण आज आपले पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता आली आपल्या शिलगावची खरुली आईच्या मंदिरावर चाललो आहे, कारण आज आपली खरुली आईची इथून एकविरेपर्यंत पालखी चाललेली आहे। तर माझं तर पहिलाच वर्ष आहे। आमचे सागर भैरी रेग्युलर आहेत, म्हणजे त्यांना किती वर्ष झाली पालखीला? 5 वर्ष झाली। आज त्यांच्या ह्या पालखीला त्यांनी आपले काढलेले गावातूनच शिलगाव ते एकविरा आई। सर बघूया आपण पण आनंद घेऊया पालखीचा चालत चालत। तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये सोबतच राहा, मी तुम्हाला दाखवेन आपण कुठे काय करू, कुठे राहू आणि इथून पालखी कुठे जाईल ते पण तुम्हाला दाखवतो मी आता। चला आपण आता जाऊया पुढे। तर मितेश आहे, जितेश आहे, आता अर्धे की आणि चढलो, अजून एवढा बाकी आहे चढायचा। फक्त खालती सदंताची गाडी आहे, एक आपले अविनाश दादाची गाडी आहे। सकाळचा बघा क्लायमेट कसा आहे इथं, एकदम भारी वाटतं। थोडा सूर्य पण उंगवत चालले बघा, इकडे लाल भडक दिसतो सगळा। आपण आलो आता दादा पूजा करतात आतमध्ये देवीची। ही आपली पालखी
कुठे गेला आयफोन घेऊन या काय आता आपण खिडूकपाडून निघली पालखी आता इथून जेवण वगैरे केलं पालखीने सर्व भक्त मंडळींनी आता पालखी प्रस्थान करता आजिवली गावासाठी रात्रीच्या मुक्कामासाठी आता पनवेलमध्ये पोचलेलो आहोत. पनवेलमध्ये पालखी आपली पोचलेली आहे. समोरूनच पालखी येतं आपली. हे आता तुम्हाला दाखवतच मी. आणि आपली पालखीची पदयात्री पोरं येताना आपली आणि आपली गाडी मस्तपैकी साईडला लावली पाण्याची सेवेसाठी आपण आणलेली आपली गाडी. गाडीमध्ये बघा आपलं किती पाणी ठेवलेलं आपण. मस्तपैकी पाणी ठेवले. सगळे आपले येणारे पदयात्री आपण पाणी देतो. माऊली पाणी घ्या. उदो उदो आपला पालखी हळलेली आहे. माऊली पाणी घ्या.
पाणी. माऊली पाणी. तिथे ते नसतात तिथे डीजे लावून. पाया पडतात येऊ दे त्याला इथे. चला माऊली पाणी देऊ का? माऊली पाणी. उद्या अजून थंड पाणी भेटेल का? चला आपला शेवटचा डबा पण आलेला आहे. लास्ट डबा आहे. सागरदाने लास्टचा झेंडा दिला. आम्ही काय करणार मग त्याला? थोडंसं स्पीडवर आपले आचार्य मंडळी सर्व आलेली तिथं आणि त्यांनी जेवण वगैरे सुरू कधीच केलं आहे आमच्या अगोदर झाल्यान आणि ही लोक इथं येऊन बसल्यान आणि आता पदयात्री पण आल्यान थोडं कुठं इकडे बसल्यान आराम करतात ते सगळं. इकडे बघा आपली गाडी मस्त की इथं आणून ठेवली समोरच का आता टेन्शन नको बरं आपली गाडी आपल्या समोरच नाही. पालखी आपली हॉल्टवर आलेली आता आजिवली गावाच्या इथं आजिवली गावचा आजिवली हायस्कूल हा आहे सगळी बघा इथं आणि इथं आपले आचार्य मंडळी आहेत आणि इकडे आपले सगळं मंडळ आपले पदयात्री आहेत.
काम कर लगे तो भरले ना कसं काय प्रवास कसा वाटला तुम्हाला? एकदम मस्त आनंदाचा प्रवास झाला आमचा. तुझा पहिला वर्ष दुसरा वर्ष? माझा पहिला वर्ष आहे. पहिला वर्ष. तुझा दुसरा तिसरा? पहिला वर्ष आहे. पहिला वर्ष. तुझा? आमचं पण पहिलं वर्ष आहे शिलगावाच्या पालखीमध्ये आलो. दुसरा वर्ष. आमचं पहिला वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. एकदम छान आयोजन आहे शिलगावातल्या पोरांचा. एकदम चांगला सरकार मध्ये आला लालू प्रसाद बाजूला शरद पवार आला. हॅलो 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 काय म्हटलं? विजय म्हटलं तुला. स्टँड आहे ना बघू ना मी. तालपत्र आणणार होतं तालपत्र नवीन तिकडे पालखी आहे. सर्व पदयात्र्यांचं आपलं जेवण झालेलं आहे. आता आम्ही सेवेकरी लोक मंडळी बसलोय. मामा बसले इथं, बिट्या आणि मी बसलोय. अजून आपले बाकीचे हे जे लोक आहेत सेवेकरी ते पण आता जेवायला बसतातच. तोपर्यंत आपण जेवून घेऊया आणि झोपून जाऊ, कारण सकाळी आपल्याला उठायला लागेल लवकर आपले पदयात्रेसाठी सेवा करायसाठी. सो तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो मी. आता चला, रात्रीचे वाटलं 10 आणि आता आम्ही आता झोपाची तयारी करता. बाकी लोक सगळी की इथं कोणी मोबाईल बघतं, कोणी काय करतं. इथं आपले भजनी मंडळाचं भजन चालू आहे. सो चला आता आपण झोपूया आणि सकाळी भेटूया तुम्हाला उद्या. अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया. मग सर्वांना गुड नाईट, बाय बाय, टाटा. चला, जय एकवीर आहे.